माझ्या प्रिय मित्रांनो, मार्च महिना सुरू झालाय. बाहेर उन्हाचा चटका आणि आत परीक्षेची धाकधूक दोन्ही वाढू लागलेत. आज मला तुम्हाला एका अशा माणसाची आठवण करून द्यायची आहे ज्यानं यशाचं मानसशास्त्र मांडले. नेपोलियन हिल. हिलचं एक अतिशय अचूक वाक्य आहे. "व्हॉटएव्हर द माइंड ऑफ मॅन कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह, इट कॅन अचीव्ह." जे मन कल्पू शकते आणि ज्यावर विश्वास ठेवू शकते ते मन साध्यही करू शकते. पण लक्षात ठेवा, हा विश्वास म्हणजे केवळ मी अधिकारी होणार अशी वरवरची पोपटपंची नाही. ती एक बर्निंग डिझायर असावी लागते. सध्या टेस्ट सिरीजचे कमी मार्क्स किंवा अभ्यासाचा आवाका पाहून तुमच्या मनात भीती डोकावत असेल. इथंच हिलचा ऑटो सजेशन हा सिद्धांत कामी येतो. तुम्ही एकांतात स्वतःला काय सांगता? माझा अभ्यास पूर्ण झाला नाही, माझं कसं होणार? की मी उरलेल्या वेळेत माझ्या क्षमतेचा सर्वोच्च बिंदू गाठणार. तुमचे अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, तुम्ही दिलेल्या सूचनांवरच काम करते. भीती पेरली तर केवळ चिंता उगवेल, पण जिद्द पेरली तर मार्ग सापडेल. स्वतःला कमी लेखण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची ही वेळ नाही. तुमच्या ध्येयाशी कोणतीही तडजोड करू नका. छाती पुढे काढा. डोळ्यांत ती प्रशासकीय अधिकारी बनण्याची आग आणा आणि स्वतःच्या मनाचे मास्टरमाइंड व्हा. आज रात्री झोपताना स्वतःला आरशात पाहून एकच प्रश्न विचारा. माझी अधिकारी बनण्याची इच्छा केवळ एक सोयीस्कर स्वप्न आहे की ज्वलंत आग? उद्या सकाळी तीच आग घेऊन अभ्यासाच्या टेबलवर बसा.